नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज खानगावमध्ये आहोत. वऱ्हाडी दादांचा प्लॉट आहे हा. लागवड 23 जुलैची आहे. आज तारीख आहे 10 सप्टेंबर. तुम्ही बघू शकता की आपण जे बऱ्याच वेळा बोललेलो आहे की लवकर चालू होणार आहे आणि लेट चालू होणार आहे. आता हा बरोबर 45-46 दिवसाचा प्लॉट आहे. एकदा कळी खोडलेली, पण तुम्ही बघू शकता की आता ही पिवळ्यातली व्हरायटी जरी असेल, लेट चालू होणारी व्हरायटी, प्रचलित व्हरायटी आहे. लेट चालू होणार आहे, लवकर चालू होणार आहे. आपल्याला काय महत्वाचं असं सीझनमध्ये की लवकर चालू व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता हा तुम्ही प्लॉट बघू शकता की दसऱ्याला बरोबर अजून एक 15 दिवस आहेत, बरोबर 15 ते 20 दिवस आहेत. तर 20 दिवसामध्ये प्रॉपरली याचे 4 तोडे एकदम भर तोडे होतील मृणालचे, आणि प्रॉपर शेतकऱ्याला उत्पन्न चांगलं भेटेल. हे बघू शकता की कॅनॉपी बघा चांगली आहे. सिंगल लाईन आहे ही झिगझॅग नाही आहे, सिंगल लाईन लागवड आहे. आणि त्यानंतर पूर्णपणे चांगले फुटवे काढलेले आहेत. त्यानंतर येणाऱ्या फुलांची संख्या आणि परत नंतर येणारे कळ्यांचे स्ट्रोक एकदम प्रॉपर इथं तुम्हाला दिसत आहेत. आता ह्याचं वैशिष्ट्य अजून काय आहे की पाऊस कंटिन्यू ह्या भागामध्ये पडतो, तरी पण काय आहे की करप्याला प्रतिकार क्षमता इथं प्रॉपर तुम्ही अख्खी लाईन बघू शकता की कसं प्रॉपर दिसतंय करप्याला प्रतिकार क्षमता. आता लेट चालू होणाऱ्या व्हरायटीमध्ये काय असतं की अजून ह्याला चालू व्हायला किती दिवस घेतात हे माहीत नाही आपल्याला, कारण की मग तो कधी दसऱ्याच्या तोंडावर चालू होईल का दसरा आधी 4 दिवस चालू, पण भर थोडे भेटायची जरासं मुश्किल वाटतं मला अशा सिच्युएशनमध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच जर तुम्ही श्रावण, गणपती, दसरा, दिवाळी त्यानंतर मार्गशीर्ष करत असाल, जर आपल्याला भर थोडे पाहिजे असतील तर मृणाल ऑरेंजमध्ये जर असेल तर ह्याचीच निवड करा आणि त्याचा लाभ घ्या. धन्यवाद.